प्रेज गॉड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रेज आणि सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबने आम्हाला जास्त मोठा देवाचा गौरव केला जाईल, जास्त तुमच्यासाठी वचन सांगण्यात आणि जास्त तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. म्हणून प्लीज प्रियजन यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून मी देवाचा गौरवासाठी, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या गौरवासाठी हा व्हिडिओ मोठा करून तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. प्रियजन देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. देवाचा सुंदरसा म्हणणं आहे स्तोत्रसहिता याचा 34वा अध्याय आणि मी वचन तुमच्यासाठी वाचतो. प्रियजनांनो, परमेश्वराचा धन्यवाद कर, मी सदा सर्व काळ धन्यवाद करीन. माझ्या मुखात त्याचे सांत्वन असेल व माझे जीव परमेश्वराच्या काही प्रतिष्ठा मिळवेल व दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही मजबरोबर परमेश्वराची पूर्विका, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महिमा वरूया. मी परमेश्वराला शरण गेलो व त्याने मला स्वीकार केले व त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. परमेश्वराचा धन्यवाद कर. दावीद राजा सुंदर देव म्हणतो, कारण की परमेश्वराचा रोज आपण धन्यवाद केला पाहिजे. त्याने आपल्याला सुंदरचा दिवस दाखवला, सुंदरची सकाळ दाखवली, सुंदरचं दुपार दाखवली, सर्व संकटापासून आपल्याला वाचवलं. त्याला धन्यवादाशिवाय आपण काय देऊ शकत नाही. प्रियजन, त्याने आकाश पृथ्वी निर्माण केली आहे, त्याला आपण काही देऊ शकत नाही. सर्व काही त्याचं आहे, त्याला फक्त आपण धन्यवाद देऊ शकतो. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्यासाठी दिला. प्रियजनांनो, तो अजून काय देऊ शकतो आपल्यासाठी? म्हणून त्याच्यासाठी फक्त धन्यवाद द्या. त्याला धन्यवाद द्या. प्रत्येक परिस्थितीत तुमची परिस्थिती बदलेल. धन्यवाद द्या. प्रत्येक तुमच्या दुखण्यामध्ये तुमचं दुखणं बरं होईल, कारण की तो तुम्हाला धन्यवाद देतो. त्याच्या मी जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियजनांनो, तुम्ही धन्यवाद देता, भयापासून मोकळे होता, टेन्शनपासून मोकळे होता, तुमच्या जीवनातल्या संकटापासून मोकळे होता. कारण की परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ आहे. परमेश्वराचं भय देवाचं सामर्थ्य, परमेश्वराचं भय आहे देवाची संमती, परमेश्वराचं भय देवाचं जीवन आहे. आणि त्याच्या भयात आणि जीवनात तुम्ही राहता, त्यावेळेस तुमच्या जीवनात ते बंधनं तुटले तर तुम्ही मोकळे होणार. कारण की येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे. त्याच्यानं तो कधीही बदलत नाही. मनुष्य बदलतो, देवाचा चमत्कार कधीही बदलत नाही. आणि तो देव काल देखील चमत्कार करतो, आज देखील करतो. सुंदरच्या वाचनाद्वारे देवा करो तुम्हाला सुंदरचा आशीर्वाद दो आणि जेवढे ऑनलाईन बघतात ते सर्व आशीर्वाद देतो. ब्लेस हो. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सर्वांनी डोळे दाखवा आणि कृपया हाताकडे बघा. पवित्र देवा ईश्वराचा जो हात माझा नसून तुझा आहे, माझ्या जीवनचा ख्रिस्तान, तुझं वचन सांगतो, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळख आरोग्य आम्हाला मिळाले. जेवढे जेवढे लोक ऑनलाईन बघत आहेत त्या प्रत्येकाला मी ईश्वरा बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळख आरोग्य रसेल करतो. कॅन्सर नीट येशूच्याच नाव, थायरॉइड नीट येशूच्याच नाव, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्मे नीट येशूच्याच नाव, किडन्या बऱ्या येशूच्याच नाव, हृदयरोग बऱ्या येशूच्याच नाव, मरण त्यांच्या जीवनातून नीट येशूच्या नावाच्या बहिणीला लेकरून त्याला लेकरो मी स्वीकारतो लेकराचा आशीर्वाद. ज्या बहिणी ज्यांना घर नाही त्याला घराचा आशीर्वाद स्वीकारतो, ज्याला गाडी नाही त्याला गाडीचा आशीर्वाद स्वीकारतो. सैतानी बंधनातून मोकळ्या येशूच्याच नावात आणि येशूच्या सामर्थ्याच्या कर्जातून मोकळ्या येशूचा पवित्र आत्मा रस